आजची जी ही रेसिपी आहे ना, ही थोडी खास आहे. कारण ही आमच्या विदर्भातली एक खास रेसिपी आहे, जे बनवायला अतिशय सोपी आहे, चवीला तर भन्नाट आहे आणि प्रत्येक गाड्यावर तुम्हाला हे वडे मिळतील. खरंच सांगते बनवायला इतके सोपे आहेत आणि पावसाळ्यात तर एकदा या वड्याची मजा घेतलीच पाहिजे. इतके चवीला भारी लागतात. बनवायला सोपे, चवीला अप्रतिम आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता पटकन आपल्या या साध्या सोप्या विदर्भ स्पेशल पालक वड्याला सुरुवात करूया. त्याच्यासाठी बघा इथे मी 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. मुगाची डाळ आधी आपल्याला स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायची. त्यानंतर 1 तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे. इथे तुम्ही बघू शकता डाळ छान भिजलेली आहे. याच्यातलं मी पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आणि फक्त 1 तासापूर्वीच आपल्याला ही डाळ भिजत ठेवायची. खूप जास्त वेळ मुगाच्या डाळीला भिजवायची गरज नाहीये. कमी वेळेमध्ये मुगाची डाळ खूप छान भिजली जाते. एकदम जास्त वेळ जर भिजवली ना, तर याचं पेस्ट ना खूपच जास्त बारीक होते. त्याच्यासाठी शक्यतो 1च तास आपल्याला ही डाळ भिजवायची आहे. डाळ भिजून तयार आहे. त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून घेतलं. मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करून आपल्याला जाडसर डाळ वाटून घ्यायची. इथे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये तुम्हाला काही अख्खी डाळ पण दिसत असेल. अशाच प्रकारे आपल्याला डाळ बारीक करायची आहे. डाळ खूप जास्त बारीक डाळीचं पेस्ट करायचं नाही. काही डाळ आपल्याला अख्खी ठेवायची आहे आणि थोडीशी डाळ आपल्याला एकदम बारीक करून घ्यायची आहे. म्हणजे आपल्या वड्यांना व्यवस्थित बाइंडिंग आली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला डाळ बारीक करायची आहे. डाळ छान बारीक करून घेतलेली आहे. आता एका बाउलमध्ये आपण ही पूर्ण डाळ काढून घेऊया वाटून घेतलेली. आता आपण याच्यामध्ये बाकीचे व्हेजिटेबल्स ॲड करून घेऊया. तर बघा इथे एक मोठ्या साईजचा कांदा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे तो ॲड करायचा आहे. त्यानंतर 1 वाटी इतकी पत्ताकोबी ती पण छान बारीक-बारीक चिरून घेतलेली आहे. ती पण ॲड करायची आहे. त्यानंतर 3 ते 4 हिरव्या मिरच्या एकदम बारीक चिरलेल्या ॲड करायच्या. त्यानंतर भरपूर सारी 1 वाटी, दीड वाटी इतकी पालक बारीक चिरून ॲड करायची. सगळ्यात आधी धुवून घ्यायची. त्यानंतर छान बारीक चिरून ॲड करायची. त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर ॲड करायची आहे. आता आपण एक सिंपलसं वाटण तयार करून घेऊया. त्या सगळ्यात आधी ना 1 ते 1.5 चमचा इतकं धने ॲड करायचं आहे. 1 चमचा सोप ॲड करायची आहे आणि अर्धा चमचा जिरे ॲड करून छान जाडसर याची भरड करायची. खूप जास्त बारीक पावडर करायचं नाही. फक्त आपल्याला जाडसर भरड करून घ्यायची आहे. तर बघा इथे मी हा मसाला वाटून घेतलेला आहे आणि इतकं सोपं आहे, पण या मसाल्यामुळे ना वड्यांना दुप्पट चव वाढते आणि हा मसाला टाकणं खरंच गरजेचं आहे. या मसाल्यामुळे ना आपल्या वड्यांना इतकी छान चव येते ना, खमंग वडे बनून तयार होतात. त्याच्यामध्येच पाव चमचा इतका ओवा ॲड करायचा आहे. त्यानंतर पाव वाटी बेसन ॲड करून घ्यायचं आहे. पाव वाटी इतकं मैदा ॲड करायचा आहे. मैदाच ॲड करायचा आपल्याला, इथे तांदळाचं पीठ नाही. पाव चमचा हळद ॲड करायची आहे. अर्धा चमचा चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. हे सगळं आपल्या हाताने छान याला मिक्स करायचं आहे आणि बघा एवढेच मसाले जातात त्याच्यामध्ये. खूप जास्त मसाले टाकायची गरज नाहीये. इतक्याच मसाल्यामध्ये इतके छान वडे होतात ना. जर तुम्ही कधी हे वडे खाल्ले असेल ना, तर कमेंट करून नक्की सांगा आणि विदर्भातून कोण हा व्हिडिओ बघत आहे ते पण सांगायला विसरू नका. तर बघा इथे मी छान हा पूर्ण बॅटर मिक्स करून घेतलेला आहे हाताने. आता आपण वडे बनवून घेऊया. व्यवस्थित बाइंडिंग आली पाहिजे. याच्यात पाण्याचा अजिबात वापर करायची गरज नाही. कारण पूर्ण जसं पालकाला भरपूर पाणी सुटते, त्यानंतर कांद्याला पण भरपूर पाणी असतो, पत्ताकोबीला पण पाणी असते. त्यामुळे याच्यात दुसरं काहीच पाणी ॲड करायची गरज नाहीये. तेवढ्याच पाण्यात व्यवस्थित मिक्स करायचं. खूप जास्त पीठ पण ॲड करायचं नाही. आता आपण वडे थापून घेऊया. थोडं-थोडं बॅटर घ्यायचं आहे आणि दोन्ही हातावर आपल्याला छान असे पातळ वडे थापून घ्यायचेत बघा अशा पद्धतीने. आणि त्यानंतर लगेच तेलामध्ये तळायला टाकायचे आहे. तर एका वेळेस तुम्ही 4-5 जेवढे बसतील तेवढे वडे थापून ॲड करा. जर तुम्हाला हातावर करता येत नसेल ना, तर तुम्ही एखाद्या प्लास्टिकवर किंवा एखाद्या कपड्यावर जरी थापून घेतलात ना, तरी खूप सुंदर असे वडे होतात. तसं तर गाड्यावर अशा पद्धतीने करत नाही. गाड्यावर छोटे-छोटे बॉल्स करतात आणि ते डायरेक्ट तेलामध्ये तळायला टाकतात. त्यानंतर ते काढल्यानंतर त्यांना हाताने प्रेस करून परत एकदा तळून घेतात. पण तेवढी लांब प्रोसिजर करण्यापेक्षा मी तुम्हाला एकदम सिंपल पद्धतीने कसे तळता येतात ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि वडे तळायला टाकत असताना ते छान गरम असू द्यायचं. त्यानंतर वडे टाकायचे आणि मीडियम गॅसवर शेवटपर्यंत वडे आपल्याला आलटून-पलटून दोन्ही साइडनी गोल्डन कलर येईपर्यंत छान असे कुरकुरीत होईपर्यंत वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर बघा आपली ही पहिली बॅच तळून तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे. किती छान असे क्रिस्पी वडे बनवून तयार झालेत आणि अशाच पद्धतीने ना ठेल्यावर पण बनवले जातात. तर बघा इथे मी दुसरी बॅच पण ॲड करून घेतलेली आहे आणि शक्यतो ना पसरट कढई घ्यायची असे वडे करत असताना, कारण भरपूर बसतात आणि एकाच वेळेला भरपूर वडे पण तळले जातात. थोडे-थोडे करून आपल्याला तळायला भरपूर वेळ लागते. त्याच्यासाठी अशी कढई घ्यायची पसरट आणि भरपूर वडे एकाच वेळेला तळून घ्यायचे म्हणजे पटकन होतात. तर बघा दुसरी बॅच मी इथे ॲड करून घेतलेली आहे. पहिली बॅच तळून तयार आहे.
ते पण आपण याच पद्धतीने तळून घेऊया. छान मीडियम गॅसवर आलटून पलटून गोल्डन कलर येईपर्यंत हे वडे पण छान तळून घेतलेत. आता मी तुम्हाला जर वडे व्यवस्थित हातावर थापता येत नसेल तर कसं थापायचं ते पण दाखवते एक दुसऱ्या पद्धतीने. सगळ्यात आधी हातावर थोडंसं पाणी लावायचं, त्यानंतर थोडंसं पिठाचं पेढा घ्यायचा, गोळा घ्यायचं आणि दोन्ही हातावर ठेवून बघा असं थापून घ्यायचं. पाणी लावलं की अजिबात वडे हाताला चिपकत नाही. खूप जास्त पाणी नाही, फक्त थोडंसं हातावर पाणी पुसून घ्यायचं. त्यानंतर वडे थापून घ्यायचे. बघा असे पटकन हातातून वडे तेलामध्ये टाकता पण येतात आणि अजिबात हाताला चिकटत नाही. खूप सुंदर असे वडे तयार होतात. तर अशाच पद्धतीने आता मी बाकीचे वडे पण करून घेणार आहे. तसे तर भरपूर वडे तयार झालेत, बस थोडेसे राहिलेले आहेत ते पण आपण करून घेऊया सिंपल याच पद्धतीने. तर थोडंसं हाताला पाणी लावायचं आणि एक एक करून सगळे वडे आपल्याला थापून घ्यायचे. त्यानंतर तेलामध्ये टाकायचं. टाकत असताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची. टाकून झाल्यानंतर गॅस मीडियम फ्लेमवर करायचं आणि शेवटपर्यंत वडे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी पूर्ण वडे टाकून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे वडे पण त्याच पद्धतीने तळून घ्यायचे. छान आलटून पलटून जोपर्यंत गोल्डन कलर येत नाही, छान कुरकुरीत वडे होत नाही, तोपर्यंत वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. आणि हे वडे ना एकतर चण्याचा रस्सा असतो, जे आपण ठेल्यावर खातो ना तिथे देतात. चण्याचा रस्सा किंवा कढी, गरमागरम कढी, चण्याचा गरम गरम रस्सा स्पायसी, अशा पद्धतीने ते सर्व करतात. पण इथे मी तुम्हाला एकदम सिंपल पद्धतीने फक्त वड्याची रेसिपी शेअर केलेली आहे. जर तुम्हाला कढी, चण्याचा रस्सा, काळे चण्याचा रस्सा असतो आणि हे वडे असतात, पूर्ण रेसिपी हवी असेल ना तर कमेंट करून नक्की सांगा. आणि कोणी कोणी हे वडे खाल्ले आहेत ते पण सांगायला विसरू नका. एकदा तुम्ही या वड्यांचा आवाज ऐका बघा, किती छान असा कुरकुरीत आवाज येतोय खणखणीत. तर तुम्हाला ही पूर्ण रेसिपी कशी वाटली, आवडली की नाही, कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात? व्हिडिओ जर आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.